आरोग्याची वारी हा उपक्रम बघूयात। राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरामध्ये पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहूया। उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे। रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा भेटल्या का? कशा प्रकारच्या भेटल्या? पदशीर भेटल्या। तर तुम्ही काय सांगाल आरोग्य सेवांबाबत? औषधं भेटली, गोळ्या भेटल्यात, सगळं भेटलं, रस्त्यानेच भेटल्या। सगळ्या भाविकांना आरोग्य सेवा ही सर्वांनाच अगदी उत्तम सोय मिळते। सेवेची काहीच म्हणजे कमी कोणत्या भक्तांना कमी नाही, काही अडचण नाही। सगळ्या भक्तांची व्यवस्थित सोय केलेली आहे आरोग्य केंद्राने। तुम्ही काय सांगाल? चांगली झाली सेवा, पद्धतशीर झाली। तुमच्याकडे येते आरोग्यविषयक सेवांबाबत काय सांगाल? आरोग्यविषयी सेवा इथं भरपूर चांगली आणि आता आमच्यातल्या एक माणसाला साधी चक्कर आलती तर लगेच तुमच्या लोकांनी येऊन नेलं, दवाखान्यात टाळाटाळ केलं, त्याला एक सलाईन वगैरे भरलं, त्याची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याला सोडून दिलं। अशी एकदम उत्तम सोय झाली आमची, पद्धतशीर सोय, सगळी व्यवस्थित, स्वच्छता बिच्छता सगळी एकदम आरोग्याची सोय झाली आमची। तर काय काय सेवा भेटल्या, काय अधिक माहिती द्याल? आता आमच्या त्या माणसाला चक्कर आलती तर त्याला लगेच तुमच्या माणसाने येऊन दवाखान्यात ॲडमिट केलं, सलाईन वगैरे भरली, त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला सोडून डिस्चार्ज देण्यात आला, त्याला परत आणून पोहोच केलं, सगळं असं व्यवस्थित एकदम दखल घेतली, म्हणजे चांगली सुविधा झाली आमच्या माणसाला। अगदीच। तर यामुळे आरोग्यविषयक सुविधांमुळे आमचा प्रवास हा सुखकर आणि सुलभ झाला। तर या ठिकाणी आपण काही प्रश्नांच्या माध्यमातून छोटासा हे तुमच्याशी आरोग्यविषयक संवाद साधणार आहे। तर त्यातले 3 प्रश्न मी तुम्हाला विचारते। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? 1 ताजी फळं, दुसरं बर्फी आणि तिसरं पापड। ताजी फळं। अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊलींसाठी दुसरा प्रश्न असा आहे की लसीकरणामुळे काय होते? 1 आजार वाढतात, दुसरं शरीरात विष पसरतं आणि तिसरं आरोग्यापासून संरक्षण मिळते। आरोग्यापासून संरक्षण मिळतं। अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जन्मावेळी कोणती लस दिली जाते? 1 DPT, दुसरं BCG आणि तिसरं MR। BCG। अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे माऊलींनी। 3ही प्रश्नांचं उत्तर दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल। रामकृष्ण, माझं नाव दिलीप विठोबा खरात। आमची दिंडी गेवरा इथून फुलंब्री, संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातून निघलेली आहे आणि आम्ही 17 तारखेला आळंदला टच झालो। तिथून सनी आमची सरळ पायवारी चालू आहे। आम्ही 150 माणसं आहे आमच्या दिंडीमध्ये। आमचं खूप आम्हाला शासनाचे खूप मदत मिळाली, डॉक्टर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। माझं खूप बिमार पडत, मी पाणी चेंज झाल्यामुळं संडास लागली, ताप आला, त्यांनी खूप आम्हाला सुविधा दिली। सलाईनसुद्धा लावल्या त्यांनी, सरकारी डॉक्टरने आम्हाला इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, दवा दिली, तापाची दिली। त्यांची खूप सेवा खूप चांगली मिळाली मला। विठ्ठल विठ्ठल। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा भेटल्या का? कशा प्रकारे भेटल्या, काय काय भेटल्या ते काय सांगा? चांगल्या, सगळीकडे ॲम्ब्युलन्स वगैरे व्यवस्थित उपस्थित होत्या आणि दरवर्षीपेक्षा चांगला अनुभव आरोग्य विभागाचा यावर्षी आला। तर मी काही आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्याकरता काही 3 प्रश्न विचारेल। तर त्यातला पहिला प्रश्न आहे, मधुमेहात कोणता आहार टाळावा? 1 हिरव्या भाज्या, दुसरं पांढरी साखर आणि तिसरं डाळी। मधुमेह, पांढरी साखर। अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा प्रश्न मी विचारते आहे, तंबाखूचा कोणता आजार सर्वाधिक घातक ठरतो? 1 सर्दी, दुसरं कॅन्सर आणि तिसरं अपचन। कॅन्सर। अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न आपण यांना विचारणार आहोत, तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो? 1 थंड पाणी पिल्यामुळे, दुसरं गुटखा तंबाखू चगळल्यामुळे आणि तिसरं बर्फ खाल्ल्यामुळे।
गुटखा तंबाखूच्या गळ्यामुळे. अगदी बरोबर, तीनही प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण आरोग्य संवाद साधलेला आहे आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. विठ्ठला विठ्ठला